आपण मोठी माणसं तर घाबरतो, पण तशी लहान लेकरं घाबरत नाही बरं का. आणि ते खरं आहे बरं का. आज मला पण असं थोडंसं आश्चर्यच वाटलं. आमच्या कार्तिकला कशाचीच भीती वाटत नाही, हे पण खरं आहे बरं का. त्याआधी सकाळचं रुटीन शेअर करते. सकाळी मस्त उठले, फ्रेश वगैरे झाले आणि पहिला चहा ठेवून घेतला. चहा ठेवल्यानंतर इकडे बघा, चहा होतपर्यंत पिल्लूकडे आले होते. त्याचे कसे लाड चालू होते काही ना काही. मग मला घेऊनच बस, मम्मा इकडेच चल, तिकडेच चल, असं काही ना काही नाटकं चालूच होती. आणि मग मी म्हटलं थांब, तुझी छोटीशी क्लिप शेअर करते हा. तर म्हटलं ठीक आहे ठीक आहे, काढ. आणि मग इकडे बघा, तुम्हाला म्हटलं तसं मी बाहेर गेला होता चिखलामध्ये. पाऊस चालू आणि जाऊन खेकड्याचं पिल्लू पकडून घेऊन आला होता. आणि मला माहिती पण नाही, आणून ग्लासामध्ये पाणी वगैरे भरून त्याला घरात आणून ठेवलं. आणि काय तर म्हणे मला पाळायचं आहे त्याला, इतकं तर डेंजर येतो. इथे मोठ्या माणसाला खेकड्याची भीती वाटते, पण त्याला नाही वाटत. त्यानंतर मग नाश्त्याला मस्त पोहे वगैरे बनवून घेतले. आम्ही दोघांनी पण पोहे खाल्ले आणि मग दुपारी मस्त एक झोप काढली. आज दिवसभरामध्ये खूप काम होतं, पण काहीच केलं नाही कारण पाऊस खूप चालू आहे आणि त्याच्यामध्ये कंटाळा, फक्त कंटाळा. फक्त काय वाटते, उठाव, जेवाव आणि झोपाव एवढंच. त्यानंतर दुपारी एक झोप काढली. दादू काय शाळेतच गेला होता, मी आणि पिल्लूच घरी होतो. त्यानंतर मग आदल्या दिवशी मी हुलगे असतात ना, ते पण भिजायला घातले होते. त्याला मस्त असे फ्रेश मोड आले होते, मग तेच काढून ठेवले. म्हटलं उद्याच्याला भाजीला होईल. आणि मग संध्याकाळची भाजी तयारी लागली. मस्त फ्लावरची भाजी आणि गरम गरम चपात्या बनवल्या. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा.